नमस्कार. अजरामर गीत रामायण या मालिकेतील हा दुसरा भाग. मी निवडक गीतं म्हणलं, पण 5व्या नंतर 6वं आणि 7वं ही दोन्ही गीतं मी निवडली, कारण ती दोन्ही गीतं काव्यसंपदा आणि जनमानसातील त्यांचं स्थान या दृष्टीने महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. रामजन्मासंबंधी आणि श्रीरामाच्या वर्णनासंबंधीची ही दोन्ही गीतं आहेत. गीत क्रमांक 6, राम जन्मला ग सखी राम जन्मला. राग मिश्र मांड या रागातलं हे गीत आहे आणि समूह गान म्हणजे याला आपण कोरस म्हणतो अशा स्त्रियांनी ते गायलेलं आहे. त्या स्त्रिया म्हणतात, चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती, दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दीपुनी जाय मायतात स्वतः पुत्र दर्शने, ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राजग्रही येई नवी सौख्य पर्वणी, पानावून हंबरल्या धेनू अंगणी, दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला, पेंगुळल्या आतपात जागत्या कळा, काय काय करत पुन्हा उमलल्या खुळ्या, उच्चरवे वायुश्वास हसून बोलला, वार्ताही सुखद जरी पोचली जनी, गेहातून राजपथी धावले कुणी, युवतींचा संग एक घात चालला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे, हास्याने लोपविले शब्द भाषणे, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, विणारव नुपुरात पार लोपले, करण्यांचे कंठ त्यात अधिक तापले, बावरल्या आम्रशिरी मूक कोकिला, दिग्गजही हलून जरा चित्र पाहती, गगनातून आज नवे रंग पोहती, मोत्यांचा चूर नभी भरून राहिला, बुडणी जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूररंग ताल यात मग्न मेदिनी, डोलतसे तीही जरा शेष डोलला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. 6 एप्रिलला 1955 याचं प्रसारण झालं. यज्ञपुरुषाने दिलेला श्री विष्णूचा प्रसाद सेवन केल्यावर दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्याला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, तर कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजा दशरथ व त्याच्या परिवारालाच नव्हे तर सर्व अयोध्या नगरवासियांना आनंदाचे भरते आले. या प्रसंगी झालेल्या आनंदोत्सवात अयोध्येतील स्त्रिया आनंद व्यक्त करण्यासाठी गीत गात आहेत अशी कल्पना करून गदिमांनी हे गीत गुंफले आहे. वाल्मिकी रामायणात अशा तऱ्हेच्या गीताचा किंवा श्लोकाचा उल्लेख नाही. हे गीत गदिमांनी त्यांच्या स्वयंप्रतिभेने रचलेले आहे. ऋतूमध्ये मी वसंत आहे असे भगवंताने गीतेमध्ये सांगितले. त्या ऋतूतील चैत्र महिन्यात आंब्याचा मोहर दरवळत असतो, कोकिळा गात असतात, असे सर्वत्र रम्य वातावरण असते. वैत उष्णता असली तरी सुगंध पसरलेला असतो. अशा वेळी शुद्ध नवमीला दुपारी रामप्रभू जन्माला आले आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी सूर्यनारायणही क्षणभर थांबलेला आहे अशा ध्रुवपदाने हे गीत सुरू होते. कौसल्याने पुत्राचे मुखदर्शन केले आणि त्याच्या तेजाने तीही दिपून गेली. आनंदाने डोळ्यात अश्रू आले आणि कंठही दाटून आला. राजवाड्यात सुखाचा क्षण आला आणि दुंदुभींच्या उंच आवाजाने नखरवासियांना ही आनंद वार्ता कळली. उन्हात एक कोमललेल्या कळ्याही पुन्हा पुन्हा उमलल्या. आनंदाने गात आणि नाचत युवतींचा जथा राजवाड्याकडे निघाला. त्यातील काही उत्साहाने फुले तर काही अलंकार यांची उधळण करीत आहेत. त्यांच्या नर्तन करणाऱ्या पैंजणाच्या उल्हासी आवाजात वेण्याचा झंकारही लोपला आहे. सगळे विश्व हे दृश्य पाहत आहे. आभाळात रंगीबेरंगी गुलालाची उधळण चालू आहे असे वर्णन करताना शेवटच्या कडव्यात कविराज तो आनंदोत्सव उत्कर्ष बिंदूवर नेताना म्हणतात की नृत्यगायनात सर्वच अयोध्यावासी रंगले आहेतच, पण सगळीच पृथ्वी सूर व ताल या दोन्हीत गुंग होऊन डोलत आहे आणि तिच्या डोलण्याने तिला आपल्या आपल्या फण्यावर तोलून धरणारा शेषही किंचित डोलतो आहे. या शेवटच्या कविकल्पनेने पुराणकथेचा चपखल उपयोग कविराजांनी करून घेतला आहे. कविराज काय म्हणतात बघूया आपण. डोलतसे बुडूनी जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूररंग ताल यात मग्न मेदिनी. मेदिनी म्हणजे पृथ्वी. डोलतसे तीही म्हणजे पृथ्वी डोलते आहे,
डोलत असे तीही जरा शेष डोलला. कवी कल्पना कशी सुंदर असू शकते याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. आणि ही गीतं माडगुळकरांनी काही सलग अशी लिहिलेली नाही. अनेक वेळा सीताकांत लाडांना त्यांच्या घरी तगादा लावून बसायला लागायचं की आता उद्या रेकॉर्डिंग आहे ना, गीत कुठे अजूनही, आणि मी ते बाबूजींना देणार केव्हा, असं अनेक वर्णन आहेत. यात सगळ्यात बऱ्याच आठवणी मी लिहिलेल्या आहेत. आता ती निवडक गीतं आहेत त्यामुळे आठवणी सलगता येणार नाही, पण त्याला इलाज नाही. सर्व जगतात या अवतारी रामाच्या जन्मामुळे कोंदल्या अन्नाचे वर्णन या गीतात फार बहारी मिळाले आहे. गायींनी पुन्हा पाना सोडला, कळ्याही पुन्हा उमलल्या आणि कोकिळा बावरून जाऊन आपले गाण विसरल्या. या तिन्ही कल्पना मनाला मोहणाऱ्या आहेत. आणि कळ्याही नुसत्या उमलत नाहीत तर काय काय करत पुन्हा उमलतात. करण्याचे कंठच आपले हे खास निरीक्षण गदिमांनी आपल्या गावाकडे अनुभवलेले असावे. या गीतातील सर्वच शब्दांची योजना अतिशय समर्पक आणि हर्षोल्लास प्रकट करणारी आहे. आणि शिवाय त्या शब्दकलेला असलेला रॉयल टचसुद्धा आपल्याला जाणवत राहतो. गदिमांचं बालपण औंध संस्थानात गेलं त्यामुळे तो रॉयल टच त्यांच्या मुळातच आला असावा असंही मला वाटतं काही वेळा. या गीताची चालसुद्धा तेवढीच उत्फुल्ल करणे सोपे नाही, पण बाबूजींनी ते सहजपणे केले. मिश्रमांड या रागाची मूळ चौकट त्यांनी वापरलेली आहेच, पण त्यात लोकगीतेचा बाजी हळूवारपणे मिसळून दिला आहे. मूळ गीतामध्ये ध्रुवपद म्हणून पहिल्या 4ही चरणांची योजना असावी असे वाटते, परंतु बाबूजींनी गीत बांधताना राम जन्मला ग सखी राम जन्मला असे एकाच चरणाचे ते ध्रुवपद केलेले आहे. त्यामुळे संपूर्ण गीतावर रामजन्माची धून सतत पसरली आहे. शिवाय यासाठी गायिका निवडताना नेहमीप्रमाणे एखादी मुख्य गायिका व अन्य सहगायिका असे न करता बाबूजींनी विचारपूर्वक असे समूहगीत केलेले असावे. त्यामुळे आपोआपच अयोध्येतील सर्व स्त्रीवर्ग या आनंदाच्या भावनेत सहभागी झाला असल्याचे चित्र श्रोत्यांच्या मनात निर्माण होते. लोकगीताच्या पुसटशा असलेल्या बाजामुळे ग्रामीण भागात म्हटल्या जाणाऱ्या पाळण्याची आठवण करून दिली जाते. ही बाबूजींच्या या स्वरातील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ही व्युत्पन्नता बाबूजींच्यात आली त्याला कारण त्यांची लहानपणापासून असलेली संगीताची ओढ होय. मुंबईत डॉक्टर भाजेकर यांच्या घरी राहून बाबूजींचे संगीत शिक्षण व शिक्षण उत्तम चालले असते, परंतु तो योग नव्हता. दुसऱ्याला सांभाळण्यासाठी एक अपराध बाबूजीला शिरावला आणि त्यांना पुन्हा कोल्हापूरला येणं भाग पडलं. त्यांच्या घरच्या विपन्नावस्थेचे वर्णन वाचताना आपल्या डोळ्यात पाणी येते. त्या परिस्थितीत ठाणेकर मास्तरांच्या श्रीकृष्ण हार्मोनियम क्लासमध्ये बाबूजींनी गाण्याच्या म्हणजे शास्त्रीय संगीताच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात करून अर्थार्जनाचा प्रयत्न केला. त्या शिकवण्यामुळे आपोआपच बाबूंची स्वतःची तयारी वाढू लागली. मात्र त्यात शालेय शिक्षण बंद पडलेच तेव्हा बाबूजी जेमतेम 14-15 वर्षाचे होते. बाबूजी आणि गदिमा दोघांचे जन्म 1919 सालात. गदिमांच्या वडिलांची कुंडलहून किनई या गावी बदली झाली. त्यापूर्वी कुंडली शाळेत 8वी-9वीत असताना शाळेच्या हस्तलिखित मासिकात गदिमांचे पहिले लेखन म्हणजे एक संवाद समाविष्ट झाला होता. किनईला पंतप्रतिनिधी म्हणजे औंध संस्थांच्या अधिपतींचा मोठा वाडा व देवीचे मंदिर होते. हे किनई म्हणजे आमच्या इथं साताराजवळ सातारा रोड म्हणून गाव आहे, तिथं किनई हे गाव आहे. त्याला पंताची किनई असंच म्हणतात आणि तो वाडा अजूनही तिथं आहे. त्यांच्या वाड्यात मोठा ग्रंथसंग्रह होता. शिवाय किनईत पंत पराडकरांचे घरी खूप पुस्तके होती. गदिमांनी त्या अक्षर वाङ्मयांचे प्रचंड वाचन केले. तिथे ग्रामस्थांनी बसवल्या एका नाटकात त्यांनी कामही केले. त्यापूर्वी ते नकला वगैरे करीत, परंतु नाटकात काम करण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. त्या नाटकाला औंधचे रसिक असलेले स्वतः पंतप्रतिनिधी महाराज उपस्थित होते. गदिमांचे काम चांगल्यावर महाराजांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या मुखाने जणू नियतीच बोलली असावी. महाराज म्हणाले, पोरा चांगले काम केलेस, तुझ्यात उत्तम अभिनय गुण आहेत, तू जरूर टॉकीत जा. टॉकीत म्हणजे सिनेमात जा. औंधच्या राजाचा तो आशीर्वाद आयुष्यभर पुढं गदिमांना पुरला. पुढचं गीत आहे गीत क्रमांक 7. ही दोन्ही गीतं मी ओळीनंच निवडली कारण दोन्ही गीतं फार मनोज्ञ आहेत असं मला वाटतं. गीत क्रमांक 7 सावळा ग रामचंद्र. त्या गीताचा राग आहे मिश्र पिलू आणि ते ललिता फडके म्हणजे बाबूंच्या पत्नीनेच गायलेलं आहे. त्या स्वतःसुद्धा अतिशय उत्तम गायिका होत्या. त्यांची गाडी चित्रपट गीतंसुद्धा तेव्हा लोकप्रिय होती. अर्थात पुढं त्यांचा तो व्यासंग त्यांनी सोडला. बाबूंच्या संसारात त्या रममाण झाल्या.
एक आणखीन आठवण आहे पुढं पुस्तकात एका ठिकाणी मी लिहिली आहे. बाबूंच्या आणि ललिताबाईंच्या लग्नामध्ये मंगलाष्टकामध्ये दिग्गज हिंदीतले गायक आले होते. आत्ता मला आठवत नाही पण होते मोहम्मद रफी, त्यांनी ती मंगलाष्टक गायली होती. दोघंही संगीतप्रेमी आणि त्याबरोबर त्यांच्या पोटी आलं आता श्रीधर फडक्यांचं आपण नाव ऐकतो. संगीत त्यांनी केलेलं संगीत, त्यांचं स्वतःचं गायन या दोघांच्या पोटी जन्माला येऊन त्यांनी त्यांचं सार्थक केलं आहे असं वाटतंय. गीत आहे सावळा ग रामचंद्र. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. सावळा ग रामचंद्र करी भावंडाची प्रीत, थोर थोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत. सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण. सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण, त्याशी करीता संवाद झालो बोबडे आपण. सावळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार. सावळा ग रामचंद्र कर पसरून धावतो, रात जागवतो बाई सारा प्रासाद जागतो. सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण, मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण. सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण, मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण. सावळा ग रामचंद्र. या गीताचं प्रसारण 13 मे 1955 झालं. अयोध्येच्या राजप्रसाद श्रीरामाने त्याचे तिन्ही बंधू दिसामासाने वाढत होते. रंगता रंगता हळूहळू ते चालू लागले. आपल्या बाललीलांनी आणि बालक्रीडांनी सर्वांना आनंदित करू लागले. आईला बाळाचे नेहमी कौतुक असतेच, पण त्यातही प्रतीक्षेनंतर झालेल्या अपत्याचे जास्तच कौतुक असते. शिवाय रामासारखा तेजस्वी पुत्र असल्यावर कौसल्या मातेच्या आनंदाला उधाण यावे यात नवलते काय. ती आपल्या रामाचे कौतुक करीत आहे अशी कल्पना करून हे गीत गदिमांनी रचलेले आहे. मूळ वाल्मिकी रामायणाचा याला कोणताही आधार नसल्याने ही सर्वस्वी स्वतंत्र रचना आहे. गीत रामायणाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात माझ्या आली. त्यातील बऱ्याचशा गीतांना वाल्मिकी रामायणातल्या श्लोकांचा आधार आहे. काही ठिकाणी फार मोजक्या ठिकाणी सरळ सरळ रूपांतर आहे, पण बऱ्याच ठिकाणी नुसता आधार घेतलाय पण पुढे स्वतंत्र गीत केले. आणि काही गीतांना वाल्मिकी रामायणाचा काही आधार नसताना माडगूळकरांनी आपल्या स्वतःच्या प्रतिभेने ती गीतं रचलेली आहेत. थक्क करणारा हा अनुभव आहे. रामाच्या बाळलीलांना मातृत्वाच्या ममतेची डूब देण्यासाठीच बहुधा गदिमांनी ओवीबद्ध पद्धतीची रचना केली असावी. यातील प्रत्येक कडव्याचा आरंभ सावळा ग रामचंद्र या शरणाने होतो आणि 10ही कडव्यातून रामाच्या एकेका बाळलीलेचे कौतुक ओसंडत राहते. रामाच्या न्हाण्यापासून प्रारंभ होताना कौशल्याला अष्टगंधाचा सुवास आठवतो आणि रामाचे निळे डोळे तिला कमळासारखे वाटू लागतात. त्याला आपल्या हातांनी जेव्हा ती भरवते तेव्हा हिरव्या पोट्टांचा थवाही उरलेल्या घासासाठी दारी येतो. झोपलेल्या रामाचे तेजस्वी मुख पाहून चंद्रही लाजतो. चारही भावंडांच्या खेळात नीलवर्ण राम उठून दिसतो आणि आपल्या तिन्ही छोट्या भावावर जी माया करतो ती अगदी मोठ्यांनी शिकावी अशी वाटते. ही चारही बाळे म्हणजे आपल्या भाग्यश्लोकाच्या 4 अखंड ओळी आहेत असेही तिला वाटत राहते. 5व्या आणि 6व्या कडव्यात याला उल्लेख जणू भावी काळातील कैकेयीचा सवती मत्सर व भरताची रामनिष्ठा या दोन्ही सूचित करीत असावा. यानंतर गदिमांची प्रतिभा वेगळी झेप घेते आणि म्हणते की रामाचे बोबडे बोल ऐकून आपण बोबडे बोलतोच, पण त्याच्या बाबड्या बोलांनी सारे घरदारच असे बोबडू लागले की वैदिकही वेदमंत्रांचा उच्चार चुकून बोबडाच करू लागले. 9व्या कडव्यात रामाने चंद्राचा हट्ट धरला होता याचा संकेत येतो आणि शेवटच्या कडव्यात राम तरुण झाल्यावर जो पराक्रम करेल ते त्यावेळी देवाच्या कृपेचा पाऊस झळझळून वर्षाव करेल असा विश्वास व्यक्त करून हे गीत संपते. गदिमांनी गीत लिहिताना आपले स्वतःचे बालपण आठवले असावे असे वाटते. त्यांची आई फार शिक्षित नव्हती. तिचा एक चुलत भाऊ रामदासी होता. तो अनेकदा घरी येई व त्याच्या पटनामधून तिलाही
मनाचे श्लोक, सवया वगैरे पाठ झाल्या होत्या. शिवाय तिच्या अंगी देवजात प्रतिभाही होती. त्यामुळे आपल्या बिटा भाऊजीवर, म्हणजे गदिमांचे काका, बिटा भाऊजीवर तिने रचलेल्या वनवास चालला रामामागे लक्ष्मण, बिटा भाऊजी ग माझ्या कुंकवासे मेण, ही व इतरही ओव्या ती जात्यावर गाताना म्हणत असे. गदिमांनी खूप शिकावे, श्रीधरासारखे कवी असे तिला वाटत असे. त्यातून गदिमाविषयी शाळेतल्या पंतोजीला देऊ केला कोरा शेला, बाळ कागदावरी आला गजानन. शाळेतल्या पंतोजीला देऊ केली ताटवाटी, माझ्या नेणत्या बाळाला नका आणू छडीकाठी, अशी त्यांनी ओवी केलेली होती. मातृभावना व्यक्त करताना म्हणूनच त्यांना आपलीही माऊली आणि तिथे केलेले आपले कौतुक गदिमांना आठवले असणार. त्यांचे सुदैव असे की गीतरामायण ऐकायला त्यांच्या मातुश्री हयात होत्या. आपल्या मुलाची प्रतिभेचे जे पाहून त्या माऊलीला आपली रामभक्ती फळाली अशी धन्यता वाटली असणार. एखादी अंगाई किंवा ओवीसारखे गीत स्वरबद्ध करताना बाबूजींनी मिश्र पिलू रागाची योजना केली आहे. पिलू हा सरळ व मधुर राग समजला जातो आणि इतर कोणत्याही रागाची रंगछटा सामावून घेण्याची त्याची सहज क्षमता मानली जाते. नच सुंदरी करू कोपा हे सोभर नाटकातलं गीत किंवा हरिमोरे जीवन प्राण आधारे मंदारमाला नाटकातलं गीत ही मिश्र पिलू रागातील आहे. तर कभी आर कभी पार सारखी लोकप्रिय हिंदी सिनेगताचे आधार मिश्र पिलू हाच राग आहे. पण येथे येणारा मिश्र पिलू बहिणाबाईंच्या अवसरी वापरलेल्या सुरावटीच्या जवळ जाणारा आणि आनंददायी आहे. पिलूला कधी कधी गंभीर आणि करुण सुद्धा होऊ शकतो, म्हणून हे मुद्दाम आनंददायी आहे त्यातलं विशेषण इथं वापरले. या गीताच्या गायनासाठी बाबूजींनी पत्नीच्या म्हणजे ललिता फडके यांची निवड केली होती. कौशल्याची गीतामध्ये 3 गीते आहेत. 3ऱ्या क्रमांकाचे उगा काळीज माझे उले, 7व्या क्रमांकाचे सावळ्या ग रामचंद्र आणि 15व्या क्रमांक नको रे जाऊन रामराया. या तिन्ही गीतांचे पार्श्वगायन ललिता फडके यांनीच केले आहे. म्हणजे कौशल्या राणी जी तिन्ही गीतं आहेत गीतरामायणात ती तिन्ही ललिता फडके यांनीच गायलेली आहेत. कौशल्याच्या वात्सल्याची व कौतुकाची गदिमांच्या गीतातील भावना त्यांनी आपल्या आवाजाने आणखी समृद्ध केलेली आहे. कोमल गंधार आणि पंचम या स्वरांचा अनुरूप वापर करून त्या कडव्यांच्या प्रारंभाला केल्यामुळे रसपरिपोष उत्तमरित्या साधलेला आहे असं वाटतं. खरं तर मोह असा होतोय मला असं की ओळीनं सगळे ही गीतं आणि त्याचं आपलं परीक्षण किंवा निरीक्षण किंवा रसग्रहण वाचावं. पण परत केव्हा तरी आता तूर्त राम मंदिरापूर्वी मोजकी गीतं महत्त्वाची आणि त्यांचं रसग्रहण आपण वाचूया. त्या निमित्तानं या दोघांच्या आठवणी काढता येत आहेत आणि त्यांनी आपल्यावर केवढं मोठं ऋण मराठी मनावर करून ठेवलेलं आहे याचाही प्रत्यय येतो. गदिमांची काव्यसमाज खरं किती कमी आयुष्य गदिमांना लाभलं त्या मनानं, पण त्यांनी केलेलं जे वाङ्मय संचित आहे ते आपल्याला अनेक वर्ष पुरणार आहे. गदिमांचा सुद्धा जीवनप्रवास खूप खडतर होता. बाबूजींचा सुद्धा जीवनप्रवास सोपा नव्हता. बाबूजींनी आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये केला निम्म त्यांचं आत्मचरित्र बाबूजींचं प्रसिद्ध आहे, पण पुढचा भाग त्यांनी लिहिलेला नव्हता. पण त्या सर्व भागाच्या आधारे या सर्व 52 गीतामधनं 56 गीतामधनं मी त्या दोघांच्या आठवणीसुद्धा गुंफलेल्या आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढची गीतं पुढच्या भागात उद्या. तोपर्यंत नमस्कार.